चर्चमध्ये काय शिकवलं जातं? व्यसन सोडा, है ना, स्त्रियांचा आदर करा, प्रार्थना करा, वाईट गोष्टी करू नका. प्रेज द लॉर्ड. आणि लोक म्हणतात हे धर्म बदलतात. काय धर्म बदललाय कुणाचं इथं आल्यावरती? कुणाचा धर्म बदललाय? आज मला हात वर करा, हा माझा धर्म बदललाय. म्हणलं मी तुम्हाला, या येशूकडे या, धर्म बदलून घ्या. या येशूकडे या, तुम्हाला पैसे देतो. उलट तुम्हालाच आता थोड्या वेळाने टाकायची ऑफरिंग. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काहीतरी उठवायचं. ते लोकांना हे दिसत नाही चर्चमध्ये काय चालतं, आहे ना, चर्चमध्ये काय शिकवतात, काय करतात. अहो, इथं जीवन बदलायचं काम शिकवलं जातं. ते मागच्या एक व्हिडिओ आला होता पुण्यामध्ये, एका फ्लॅटमध्ये एका महाराजांनी मठ केला. मठ काय केला? मठ म्हणतात ना, तिथं त्या दैवतांच्या मूर्त्या लावल्या. आणि भाऊसाहेब काय म्हणतात माहिती का? एका यंग मुलाला काय म्हणतात माहिती का? तुझ्यावरती एक मोठं संकट आलंय, तर तू वेश्यागमन कर. तू वेश्येकडे जा आणि त्याच्यासोबत सेक्स कर जाऊ. हा महाराज. मला सांगा, या चर्चमध्ये काय शिकवलं जातं? आई बहिणीसारखी स्त्रियांची इज्जत कर, है ना. आणि तो महाराज काय म्हणतोय माहिती का? ज्याला बघायचा असेल मी व्हिडिओ दाखवतो, काय प्रॉब्लेम नाही. तो काय म्हणतो? वेश्यागमन कर जाऊन, मग तुझं चांगलं होईल. लावलं ना त्याला त्यांनी ती घाणेरडी सवय. तोच महाराज काय करतोय? स्त्रीला बोलवतोय, तिच्यासोबत घाणेरडे काम करतोय आणि मठ टाकून बसलाय. प्रेज द लॉर्ड. आणि लोक म्हणतात की धर्म परिवर्तन करतात. अरे इथं धर्म परिवर्तन नाही, इथं मन परिवर्तन केलं जातं. हालेलुया. काय केलं जातं? मन परिवर्तन केलं. ग्रॅज्युएशन पर्यंत माझं शिक्षण झालेलं आहे. मी या देवामध्ये जे आलोय ना, मी सगळं पारखून आलोय. मी इतका मंद नाहीये की कुणीतरी मला घेऊन आलंय, ये ख्रिश्चन धर्मामध्ये ये, येशूला मान, तुला पैसे देतो, असं काही नाहीये. मला चांगली बुद्धी आहे आणि मला चांगलं कळतंय मला काय करायचंय, मला काय नाही करायचंय, है ना. तुम्ही परदेशामध्ये बघा जाऊन, तुम्हाला भिकारी दिसेल का? परदेशामध्ये आहे का भिकारी? इथं का भिकारी येतात? सैतानाने भिकारीच करून टाकलंय सगळं. तुम्ही पण येतो भिकारी, याच्या नावाने दे, त्याच्या नावाने दे, याच्या नावाने दे, त्याच्या नावाने दे, इसके नाम पे दे, उसके नाम पे दे. पण येशूच्या नावाने कोणी भीक मागतंय का? बघितलं आजपर्यंत कुठं? येशू के नाम से दे दे म्हणतंय का कोणी? येशूने सांगितलं मी तुला घेणारा नाही, मी तुला देणारा बनवतो. हालेलुया.